हॅलो आणि नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. काल गाडी चालू केल्या पहिलंच भाडं लागलं मला डोंबिवलीचं. 1 तासात सोडेल असा मी विचार करत होतो, पण त्या ऑर्डरसाठी मला 2 तास लागे. काल खूप ट्रॅफिक होतं डोंबिवली साईडला आणि त्याचे मला ₹288 भेटले. नंतर 12:30 वाजता कल्याण स्टेशनपर्यंत पोहोचलो मी. कल्याण स्टेशनवरून गोकुळनगर भिवंडीचं भाडं उचललं. त्याचे मला ₹223 भेटले. त्याच्यानंतर कंटिन्यू 1 तास मला एम-टी यायला लागलं भिवंडीपासून ऐरोलीपर्यंत. माझा होप सगळा निघून गेला की इथून पुढे मला भाडं लागेल की नाही, एम-टी जायला लागेल. पण नशिबाने मला तिसरी ऑर्डर पडली रॅपिडोकडून आणि मी खूप खुश झालो. ती पण 15 मिनिटाची होती, फक्त 10 किलोमीटर माइंडस्पेसपासून तुर्भ्याचं अरिहंत. आणि ती ऑर्डरने मला ₹192 दिले. ती ऑर्डर सोडली आणि नंतर मी घरी यायला निघणारच होतो, कारण रात्रीच्या 2:30 वाजलेल्या. तेवढ्यात एक पावणेगाव MIDCतून रबाळे सेक्टर 30ची ऑर्डर लागली आणि त्याचे मला 8 किलोमीटरचे ₹147 भेटले. ती सोडली आणि परत घरी येण्यासाठी निघालोच होतो की रबाळेमधून बाहेर निघलो. घणसोली रेल्वे स्टेशनवरून फक्त 3 किलोमीटर आत तळवलीमध्ये. त्या 3 किलोमीटरचे मला रॅपिडोने ₹83 दिले. त्यातही मला आनंद झाला. नंतर शेवटचं भाडं मी येता येता जे आहे ते मीटरने मारलं. रिलायन्स पार्क घणसोली येथून गुलाबसन्स डेअरी कोपरखिरणेचं. ते 3.5 किलोमीटरच्या आसपास झालं आणि त्याचे मला ₹73 भेटले. काल पूर्ण होप गेलता भिवंडीवरून येताना की याच्यानंतर धंदा होईल का नाही, पण नशिबाने खूप चांगली साथ दिली आणि मला खूप चांगली इन्कम झाली कालही. यात सगळ्यात CNG माझा ₹238चा गेला आणि त्याच्यानंतर 3:45च्या आसपास मी परत घरी आलो आणि काल 4 वाजता मी रिक्षा बंद केली. धन्यवाद.